नक्कीच मॅरेथॉन पण सुरू आहे, इथे पण गर्दी आपण पाहतोय. मुंबईकरांना मोकळ्या मैदानात खेळायला आणि उतरायला आवडत असतं. आपल्याला आठवत असेल आमचं सरकार असताना मी संडे स्ट्रीट नावाचा कार्यक्रम सुरू केला होता. प्रत्येक मध्ये एक स्ट्रीट आम्ही बंद करायचो, एक रस्ता बंद करायचो आणि तिथे नागरिकांना खेळायला जायचं. मोठं म्हणजे काही तुम्हाला सायकलिंग करायचं, क्रिकेट खेळायचं, स्ट्रीट क्रिकेट खेळायचं, गल्ली क्रिकेट वगैरे सगळं होतं. ते सुरू झालं पाहिजे परत एकदा. मला वाटतं की सरकारने विचार करणं गरजेचं आहे. पुढे काही जास्त वाढले पाहिजे. एकीकडे मलखांब पण, इकडे बॉक्सिंग पण आहे. आनंददायी वाटतं तुम्हाला सगळं आहेच ना, सगळेच खेळ वाढले पाहिजेत. आणि जेव्हा लोकांना मी पाहतो मैदानामध्ये स्वेट ऑन स्ट्रीट्स करत असताना तर मजा वाटते. आदित्यजी, सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी 4 दिवसानंतर अटक झाला. पोलिसांनी सांगितलं ते रोहिंग्या मुस्लिम आहेत. कसं पाहतोय? नाही, ही गंभीर बाब आहे खरं तर. म्हणजे ह्याच्यात आपण ह्या जे काही शोध लागलेला आहे, जर खरोखर ते रोहिंग्या असतील तर केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण हे त्यांचं फेलियर आहे. जर देशात आपल्या रोहिंग्या येत असतील असे, गेले 10 वर्ष भाजपचं सरकार आहे, 3री टर्म सुरू झालेली आहे, बहुमताचं सरकार आहे. आणि हे होत असताना जर दुसऱ्या देशांमधून असे घुसायला लागले, मग केंद्र सरकारची नक्की जबाबदारी काय आहे आणि हे फेलियर आहे का केंद्र सरकारचं, हे देखील आम्हाला सांगणं गरजेचं आहे. कारण ही फारच गंभीर बाब आहे. जर असं खरोखर व्हायला लागलं असेल तर ह्याच्यावर कुठे ना कुठेतरी प्रधानमंत्री महोदयांनी देखील उत्तर देणं गरजेचं आहे. इकडे पाहिलं गेलं की एवढी थम्पिंग मेजॉरिटी मिळाली नसून सुद्धा आता पालकमंत्र्यांचा वाद अजूनही सुरूच आहे आणि तिकडे RSS सुरू आहे. ठीक आहे, तर भांडणं तर चालू आहे. त्याच्यात सहपालकमंत्री तर पहिल्यांदा मी ऐकलं आहे. तर ठीक आहे, खाती फाडून दिलेली आहेत. आता अजून पालकमंत्रीपद पण फाडून दिलेलं आहे, त्याचं विभागणी केली आहे. गंमत जम्मत आपण पाहतोय. म्हणजे स्वार्थीपणा किती असावा लोकांमध्ये. बहुमत EVMनी दिल्यानंतर देखील स्वार्थीपणा काही जात नाही, हे स्पष्ट झालेलं आहे. आणि त्याची याच विभागामध्ये मागच्या 3 दिवसाआधी खूप मोठी आग लागलेली. त्याच्यामध्ये 1000 ते 1500 झाडं जळून राख झालेली. त्याच्यावर मागे कुठचे बिल्डर आहेत हे पण जरा माहिती काढणं गरजेचं आहे. कारण हे सरकार आपल्याला माहिती आहे बिल्डरांना आश्रय देणार आहे. आणि जर झाडं जळत असं दाखवायचं आणि मग कधी ना कधी पुढच्या 2-3 वर्षात बिल्डर कोण स्थापित होणार आहे हे पण माहिती लोकांसमोर आली पाहिजे. वारंवार इथे आग लागतात. 3-4 वेळा दिंडोशीमध्ये आगा लागल्या मोठ्या प्रमाणात. SIT कोण आहेत हे देखील आपण माहिती काढणं गरजेचं आहे. आणि ते जे बिल्डर आहेत नंतर बिल्डिंग बांधतात त्यांच्यावर पुढे काही कारवाई होणार आहे का मोकट सोडणार आहे? तुम्ही काय कराल त्याच्यासाठी? आमचं सरकार असतं तर दाखवलं असतं काय केलं असतं. स्वेट ऑन स्ट्रीट दरवर्षी आम्ही करतो. हे 5वं वर्ष आहे. आणि यावर्षी आपण जर गर्दी आणि उत्साह बघितला असाल तर लोकांची जी काय इकडे येण्याची संख्या आहे ती वाढलेली आहे. आणि आज आपण बघितलं असेल की खेळाबरोबर लोकांनी आनंद घेतला, पण परफॉर्मन्स देखील बघितले लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत. आणि विशेष म्हणजे मराठी चित्रपट जे नवीन येत आहेत त्या चित्रपटांचं प्रमोशन देखील झालं. अनेक मराठी कलाकार, तारका या ठिकाणी आल्या आणि त्यांनी लोकांना या ठिकाणी आपला चित्रपट कसा आहे आणि तो बघा असं आव्हान केलं. त्यामुळे या आजच्या स्वेट ऑन स्ट्रीटमधून आपण खेळ, स्वस्थ राहा, आरोग्य चांगलं ठेवा आणि त्यावर आनंदी राहा. आणि त्याचबरोबर मराठी चित्रपट हा दर्जेदार असतो, तो मराठी प्रेक्षकांबरोबर इतर प्रेक्षकांनी बघा असं आव्हान देखील आम्ही केलं. अंकित प्रभूच्या कार्यक्रमामध्ये मोठे मोठे दिग्गज आमदार, खासदार आणि आपले लाडके आदित्य ठाकरे देखील आवर्जून येतात. आदित्य ठाकरे आमचे नेते आहेत आणि ते आल्यामुळे या कार्यक्रमाला 4 चांद लागलेले आहेत. आणि त्यामुळेच जी प्रचंड गर्दी जी आहे ती आदित्य ठाकरे यांच्या लोकप्रियतेमुळे आज प्रचंड गर्दी आपल्याला या कार्यक्रमात दिसते. आणि त्याचबरोबर अनेक आमदार नवनिर्वाचित आहेत त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार ठेवला होता. विशेष करून अंकित, सुनील प्रभू आणि त्यांच्याबरोबर काम करणारी सगळी टीम, पण त्यांची या सगळ्या इव्हेंटमधली टीम असेल किंवा आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, मग सुहास वाडकर आहे, तुळशीराम शिंदे आहे आणि आमचे त्याच्यासोबत काम करणारे त्याचे मित्र आणि त्याची टीम जी आहे त्यांचं मनापासून कौतुक आहे की त्यांनी या सगळ्यासाठी अथक परिश्रम घेतले. मी एखादा कोणाचं नाव घेतलं तर बाकी सगळ्यांना वाईट वाटेल, त्यामुळे सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन. स्वेट ऑन स्ट्रीटचं सलग हे 5वं वर्ष आहे आणि मला असं वाटतं की या 5व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना गेली 5 वर्ष जेव्हा आम्ही पाहिली, त्या पहिल्या वर्षापासून एक चांगला प्रतिसाद कोरेगाव, मालाड, दिंडोशी या सर्व परिसराच्या जनतेने आम्हाला दिला आहे. मग गेल्या काही वर्षांमध्ये आपण कोविडचा काळ पाहिला. कोविडच्या काळामध्ये देखील आपण आपलं शरीर कशा पद्धतीनं स्वस्थ ठेवलं पाहिजे याचा देखील बोध आपण कोविडसारख्या महामारीमध्ये घेतला. आणि म्हणून त्याची जनजागृती करण्यासाठी आपल्या शरीराला आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे. त्यासाठी मुंबईमध्ये मैदानं आपण पाहू शकता की कमी होत आहेत. खेळायची जी काही सोय ही मुलांसाठी, लहान मुलांसाठी, तरुणांसाठी झाली पाहिजे ती कुठे ना कुठेतरी कमी होताना दिसते. आणि म्हणून ही संकल्पना आम्ही घेऊन आलो की मुंबईचे जे रस्ते आहेत त्यात रहदारी ही 365 दिवस असते. तो एक रस्ता एखाद्या रविवारी हा मुंबईकरांसाठी खुला करावा आणि त्यामध्ये अशा प्रकारचे सर्व कलानी युक्त आणि खेळाने युक्त असा कार्यक्रम घेऊन आम्ही तरुणांपुढे यायची संकल्पना आणली. आणि मला आज आनंद होतो आयोजक म्हणून की कुठे ना कुठेतरी
5व्या वर्षात पदार्पण करत असताना इतकी चांगला प्रतिसाद हा इथल्या जनतेनं आम्हाला दिला आहे. मी त्यांचा खूप आभारी आहे. आपल्या कार्यक्रमामध्ये अनेक नेता मंत्री येतात, तुमचे लाडके आदित्य ठाकरे येतात, काय बोलाल? नाही, मला असं वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार असताना हॅपी स्ट्रीट्स म्हणून ही संकल्पना म्हणजे अशाच पद्धतीनं रस्ता मोकळा करून अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी आहे मुंबईच्या प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक वेगवेगळ्या महत्त्वाच्या रस्त्यांवरती घ्यायचं काम हे महाविकास आघाडीच्या सरकारने केलेलं. ही संकल्पना एक खरं तर युवकांना प्रत्येक वयोगटातील लोकांना आवडणारी आहे. तीच आम्ही पुढे घेऊन जातो. ही सर्वांच्या मनातील संकल्पना आहे म्हणून ते पाहायला बऱ्याच प्रमाणात लोक आणि सर्व जण या ठिकाणी येतात. त्याचा आनंद मला आहे. आपल्याच विभागामध्ये ड्रग्स, चरस, गांजाचे खूप मोठा मध्ये माफिया सुरू आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही, काय बोलाल? खरं तर जे कायद्याविरुद्ध आहे त्यावरती नक्कीच कारवाई झाली पाहिजे. पण आज कुठे ना कुठेतरी आपण हा प्रश्न मांडला, पण कुठे ना कुठेतरी आमच्या वतीनं युवकांनी या सगळ्यांपासून लांब राहावं आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावा यासाठी आम्ही हा जो कार्यक्रम घेतोय त्याने युवकांना आणि तरुणांना चांगला एक मेसेज द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आणि तो आम्ही देतो.